झालं का live? रविराज साबळे पाटील म्हणजे कोणी ऐरा गैरा नाही. आपण विषय घेतला की तो मार्गी लागतोच. आपण पोहोचायच्या आधी आहे की नाही सगळं प्रशासन. हे पावडर 20 तारखेला टाकली. किती? 20 तारखेला. आज तारीख आहे 29. आजपर्यंत कालपर्यंत याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. पण जेव्हा यांना दणका द्यावा लागतो तेव्हा हे वटणीवरती येतात. तसे येत नाहीत, कारण यांना सर्वसामान्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही. अशाच प्रकारचे ढिगारे या जामखेड तालुक्यात कित्येक ठिकाणी पडलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी या फूड इन्स्पेक्टरला घेऊन जाणार मी आज. नेम चल ना, चल की फास्ट आहे. ना 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 ना. मस्के साहेब कुठे होते काल? हा, आम्हाला कमरानी वाट लावली आमची. दुसरं लय लय पळायची सवय लागली ना. जैन सर, ते अजून एका ठिकाणी आहे. धामणगावकडे एका ठिकाणी आहे. फूड इन्स्पेक्टर कोण आहे? नमस्ते, रविराज. मी काल फोन लावत होतो पण रिसिव्ह नाही झाला. खूप फोन लावले होते काल. रिसिव्ह तसं बी संडे होता त्यामुळे ते साहजिक आहे ना. हे हो ना. हे कशाची पावडर आहे नेमकी, काय आहे म्हणजे? स्किम मिल्क पावडर आहे, पण ती एक्सपायर्ड झालेली दिसते आपल्याला एकंदरीत. म्हणजे हे दुधापासूनच बनलेली का? दुधापासून बनवलेली स्किम मिल्क. मग दुधापासूनच दूध बनवायचं म्हणजे परवडतं कसं मग यांना? हे स्किम मिल्क पावडर असते ना, स्किम मिल्क पावडर म्हणतो, दुधापासून जी बनते ना. मग मला एक प्रश्न पडतो साहेब, एका तालुक्यामध्ये आता आमच्या भूम तालुका म्हणा किंवा हा जामखेड तालुका, एवढांले ढीग ढीग पावडरी जर साठे होत आहेत तर प्रशासन काय झोपा काढताय का? हे मागचे 1-2 वर्ष नाही, मुंडे साहेब आल्यामुळे चालू आहे सगळं, ठीक झालं आता. बट इथून माग किती लोकांच्या आरोग्याशी खेळत लोक हे. म्हणजे फक्त म्हणजे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत म्हणून काम होतंय हे असं पडतंय की आधी काय प्रशासनाची हे होती म्हणायचं असंच की? आता आपलं जामखेडला फेब्रुवारीमध्ये आपण जामखेडला कारवाई केली फेब्रुवारीमध्ये दूध भेसळीची. कोणावर कारवाई होते तेव्हा? एका व्यक्तीवरती होते, हजारो व्यक्ती लोक हे होतात, मोकळे पडतात. 40 जण फेब्रुवारीमध्ये झालं ते जामखेड फकराबादला. आपण आणि पोलिसांसोबत कारवाई आहे. मग त्यानंतरच हे पुढे त्याचं काही कनेक्शन आहे का काय का? याच्यामुळे सगळ्यात वाट लागली ती शेतकऱ्यांची, दुसरं कोणाचीच वाट लागत नाही याच्यात. कारण की दूध आम्हा शेतकऱ्यांकडून एक थेंबर पाणी टाकलं तरी वळखीतात हे. दुसरं पावडर फिवडर तर शेतकऱ्यांचा प्रश्नच येत नाही, ते काय तिथवर जात बी नाही. तर पण तिथपासून पुढे सगळे ह्या पावडरीमुळे 5 लिटरचं दूध 15 लिटर होत आहे. सर्वसामान्यांचं वाटवेळच आहे ना याच्यामध्ये. आता ही पावडर 20 तारखेला टाकली साहेब. किती? 20 तारखेला रात्रीच्या 12:30 वाजता इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे टाकलेली आहे. इथं काल मी आलो म्हणून याच्यावरती एवढी ऍक्शन झाली आहे काय? त्याच्या आधी पुढारीने बातम्या दिल्या, त्याच्या आधी बऱ्याच पेपरने बातम्या दिल्या, पण कोणीच बघितलं नाही. अजून पण वन विभागाचं कोणी आलंय का? काल तो वन विभागाचा अधिकारी आला, गुन्हा FIR कार म्हणलं की पळून गेला. म्हणजे ह्यांची नोकऱ्या कशासाठी करतायत ही लोक? हे ह्या प्रकारचे ह्याला धामणगावला बी 100 शेतकरी फोन करतायत तिथून. झालं का? पण तिकडे त्यांनी काय शिक्षण दाखल केले ना ते पण आता ह्याच्या आरोपी पर्यंत पोहोचणार का साहेब? याच्या आरोपी पर्यंत एवढ्या दिवसानंतर सगळं बघावं लागेल मला डॉक्युमेंटेशन काय.
त्यांनी काय दाखल केलं हे बघा. आता आपण पण आपल्या लेवलवर चालूच केलं आता आम्ही इथलं काय वगैरे संशयित आहेत ते सगळे पकडा तुम्ही, सोडू नका या लोकांना. हे लोक म्हणजे ऐका ना, हे खुनापेक्षा मोठा गुन्हा आहे हा. सर्व एखाद्याला मारायला एका मिनिटात मारतं, पण हे खुडून खुडून मारायची काम येतं सर्वसामान्याला. सरपंच राठोड फोन करा. फोन करा. या म्हणाले. 10 मिनिटात येतो म्हणले होते. ते राठोडचा दे रे इकडे फोन, कोणता जहागीरदार आहे बघू दे. तुमचं फोन झालं ना त्याच्या आधीपासून आम्ही उभं आहे. द्या बरं नंबर मला ते राठोडचा. सगळे उभं त्यांची वाट बघत बसलो. राठोडचा नंबर द्या बरं सरपंच. 9लाच आले आमच्याकडे तर. उलट मला 10 मिनिट उशीर झाला. मी सकाळीच येणार होतो तुमच्याकडे गेलो पोलीस स्टेशनला, तुम्ही इकडे आलात समजलं. 98 हे माझ्याकडे 9 वाजता सकाळी 50 निघाले 7लाच. 98 50. 05 हम्म. 05 हम्म. 76. आपण नगरला असतात का? नगरला असतो. आमचं हेड ऑफिस म्हणजे नगरच असतं, तालुक्याला ऑफिस नाही आपलं. नगरहूनच यावं लागतं काही ऍक्टिव्हिटी असेल. तुम्ही निघून आला तुम्ही. नगरहून साहेब सकाळी 7:30 निघाले. मला सकाळी सगळेच फोन केला. रात्री काय आलं असतं, त्यांचा रात्री मला फोन आला 10 10:30 फोन चालू होता ना. तुम्ही कुठून धाराशिव? माझं इथंच गाव आहे तीनत्रज म्हणून. हे मला परवा दिवशी समजलं. काल दिवसभर मी इथं आहे. साहेबांची साप्ताहिक होती, पण जामखेड आणि खर्ड्याचे पोलीस सगळे इथं आले होते. त्यांनी पंचनामा वगैरे करून घेतला. त्यांचं सहकार्य आहे 100%. पण दुसरं तुमच्याशी कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही. वन विभागाचा गार्ड पाठवून दिला. काय झालं, आपण चालली झाली ना, आपला फोन झाल्यानंतर 6:30 पावणे 7ला माझा त्यांच्याशी बोलणं झालं. रात्री आमची ब्रिफिंग दिली नाही. मग आता रात्रीचं झाला. तुम्हाला एखाद्या घटनेचं गांभीर्य नाहीये का साहेब? नाही आलो सर दादा. काय आलो ते तुम्हाला कालपासून गोष्ट सांगत आहे मी, तुम्ही उडवाउडी करताय का? नाही हा मग एवढा वेळ लागतो का तुम्हाला पोहोचायला इथं? दादा हा. आलो 2च मिनिटात. हे 2च मिनिटात आलो तुमचं. 2च मिनिट. हे असले अधिकारी असल्यावर कशाला सर्वसामान्य जगतील? सगळे नगरून आले तर, आणि त्यांना जामखेडला थोडा वेळ लागला हे थोडस. काल दुपारपासून यांना फोन लावतोय मी. त्यांचा गार्ड पाठवला, मी पुढे गेलो की गार्ड गेला पळून. एवढं भ्यायची काय गरज आहे? बोलायचं ना. शेवटी अधिकाऱ्याचा त्याचा फरकच पडतो, ज्याला नॉलेज येतो. ठीक आहे, परमनंट नसतात ते, डेली वेजेस जसे तसे. नाही पण ते नोकरीला आहेतच ना, पैसे तर घेतातच आहेत ना. ते काय सर्वसामान्याच्या खिशातून पगार घेतातच आहे ना. हे डेली वेजेस नाही तर कसं बी असलं तरी जबाबदारी त्यांची आहे म्हणल्यावर ते करणं गरजेचं आहे. आणि 1-2 नाही, 9 दिवस झाले याला. 1-2 दिवस नाहीये. याच्यामध्ये जनावरांनी खाल्लं असेल, त्यानंतर वातावरणामध्ये त्याचा स्मेल पसरलाच आहे, म्हणजे गॅस पसरलाच आहे. आमचा तर संशय हे जनावरांची चरबी आहे, पावडर केलेली. पावडरच वाटते प्रथम दर्शनी. त्याच्यामध्ये तुम्ही आळ्या बघा पलीकडे झालेल्या, त्या आळ्या फक्त आणि फक्त म्हणजे डिकम्पोज होतं ना एखादं जनावर मेलेलं, त्याच्यात आढळतात. बाकी ती आळी कुठंच आढळत नाही. सर्व्हिलन्स सॅम्पल ह्याला पाठवले आपला, त्याच्यानुसार आपण तिचं रिपोर्ट येईल काय ते कळत त्यात काय नाही. हे काय म्हणतात ना, माझ्याकडे काही गोष्टी आलेल्या आता येत राहतात. तर आमच्या भूम तालुक्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात मलेशियाच्या स्लॉटर मधून निघणारी चरबी, त्याची केलेली पावडर, आणि ती इथपर्यंत पोहोचते आणि ती दुधामध्ये, खव्यामध्ये, बेकऱ्यांमध्ये भेसळ होते. आणि तीच लोक खाता येतात, तीच लोकांना विकली जाते. तसं असेल तर मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन होईल ना. आपण तसं ते आपण पावडर सॅम्पलचं सॅम्पल नेले, आपण पावडर सॅम्पल नेले. हे टाकलं, हा याचा आरोपी सापडला पाहिजे. सगळ्यात मेन गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती. गुन्हा दाखल झालाय, बाकीचं केसेस होऊन बस आपल्याला काय त्याच्यावर ऍक्शन घेता येतं ते बघूया आपण. होईल. आले का? 2 मिनिटात मी इथं गाठी घातली. ओके. ते धामणगावच्या का? तिकडून इकडे यायला थोडा वेळ लागला. ते धामणगावचे आपलं ग्रामस्थ 5-50 जण फोन करतायत परवा दिवशीच्या पासून, दादा या. मग प्रशासनाला सांगितलं की काहीच होत नाही सर्वसामान्यांनी.
काल दुपारी आपला जरी फोन झाला असता ना तर काल दुपारी आम्ही लगेच आलो असतो. आम्हाला रात्री समजलं आम्ही लगेच आलो. रात्री समज रात्री अंधार झाला असेल ना त्यामुळे नंबर भेटायला उशीर झाला. नमस्ते. तुम्हाला मी कालपासून फोन लावत आहे. तुम्हाला कोणते हे कधी टाकलंय तुम्हाला माहिती का? दादा हे 2 जागेवर टाकलं होतं हे कधी टाकलंय माहिती का तुम्हाला? आम्हाला 26 तारखेला कळालं, आम्ही 27 तारखेला आपलं हे टाकलेलं आहे 20 तारखेला. तुमची अशी वन काय मोकळीच आहेत का? नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य घुसला तर तुम्ही दंदिशी गुन्हे दाखल करता. तुमच्या ह्याच्यामध्ये एवढ्या भयानक घातक गोष्ट टाकली तरी तुम्ही आपले शांत. तुम्ही म्हणता 26 ला समजलं. आम्हाला 26 ला कळालं, म्हणजे आपला जो 23 ला याचा धामणगावचा आम्ही QR नोंदवलं गुन्हा, आणि आपला 27 ला काल गुन्हा नोंदवला. 27 ला आपलं डिपार्टमेंट काय गुन्हा नोंदला त्यांना एक प्रत त्यांना. हो आपल्याला पाठवा. गुन्हा कुठे नोंद केलाय तुम्ही? तुमच्या ह्याच्यात केलाय. आपलं त्याला department. स्पेशल ऍक्ट. तुमचं स्पेशल ऍक्ट आहे, पण त्या आरोपीपर्यंत पोहोचायसाठी काय करणार तुम्ही यांच्या? कारण की हे नुसतं गुन्हा दाखल करायचं प्रकरणच नाहीये. आपण काय करतो, जर आरोपी आपण शक्यतो अज्ञात आरोपी म्हणून दाखवलेला आहे रात्रीच असल्यामुळे, आणि आपण रेफर समजा पोलीस स्टेशनलाच करणार. मग कधी करणार तुम्ही? मी पोहोचलो नसतो तर काही झालं नसतं. एवढी पळापळच झाली नसती तुमची. म्हणजे सगळं काही तुम्हाला कोणीतरी एखाद्या व्यक्तीने पुश करावं लागतं तेव्हा तुम्ही कामं करता. नाही परवा दिवशी गेलो आम्ही, साहेब नव्हते, साहेब थोडं फील्डवर गेले, शिंदे दादा बोललो, दादा म्हणे उद्या येऊ नोंदून घेऊ. काल आम्ही फक्त मीटिंगमुळे ह्याला गेलो. आजपर्यंत काय झालं थोडंसं हे करा. आता पुढे काय करायचं हे विषय थोडासा घ्या. पुढे काय करायचं, पुढचं नियोजन काय? सर आपण गुन्हा नोंदवला आपलं. हो. दुसऱ्या ह्याच्यात नाही केलं का? प्रोसिजर काय ते बघता येईल. आता हे कुठे टाकायचं, काय करायचं, हे कसं करायचं? ह्याच्या ऐका ना, हे नष्ट करताना बी पंचनामा करा ह्याचा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे ज्यांनी कोणी टाकलंय तो पकडला गेला पाहिजे. मग तुम्ही दोघं कसं कोऑर्डिनेट करताय मला घेणं देणं नाहीये. या गुन्ह्यामध्ये आरोपी सुटला तर मी बघा काय करतोय ते. कारण की हे 1-2 नाहीये, हे आमच्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या बोखंडी बसायचं काम आहे. आणि जर 9-9 दिवस जर गोष्ट पाडलेली माहितच नसेल तर म्हणजे खूप मुश्किल गोष्ट आहे. हे काय म्हणतात सगळ्यांना, काय म्हणतात ज्यांनी कोणी टाकले त्यांना वाटेल अभय आहे, काहीच कारवाई नाही झाली तर. तुमच्या पत्नी बघा नक्की आहेत, त्यांच्या पत्नी तुम्ही बघा. आता हे विषय घ्या, हे कस करायचे, कुठं टाकायचे, काय ह्याच्यातले करायचं. आपल्याकडे काही सॅम्पल घेतले काल साहेबांनी अर्धा किलो घेतलं. अर्धा किलो 3 सॅम्पल गोळ. तुमच्याशी डिस्कस झाल्यानंतर चांगले ते चालणार नाही. आपलं डबल घ्या ना, डबल. तुम्ही आता आज आपण अजून पण स्पॉट आहे. अजून बी घ्या, अजून बी घेऊन हा विषय संपवतो. अजून घ्या ती काय शॅम्पल काय पिशव्या कॅरी बघा का आपल्याला त्यांच्याकडे असणार. घ्या ना, आपल्या शॅम्पल घ्या आणि आम्हाला सांगा, आम्ही गाव पातळी आम्हाला सांगा, पंचनामा करून. हे पोलीस पाटील आहेत, यांना काही बी सांगा, हे काही करतील. काही बी सांगा, काही बी म्हणजे काही बी नका सांगू, कामाचं सांगा. हे कसं करायचं हे आम्हाला सांगा, आम्ही करतो आमच्या पद्धतीने. साहेब ऐका ना, एक गोष्ट आहे बरं का, म्हणजे हे जे महाराष्ट्र वन विभाग आहे किंवा भारताचा वन विभाग आहे ना, सर्वसामान्य काय घावला का की त्याच्या मागे लागणार थोडं बी काय केलं. आणि जर दुसरा कोणी एखादा तस्कर आहे, एखादा शिकारी आहे, एखादा हे आता असं टाकून जातं, याच्याकडे कोणी बघत नाही. मी तुम्हाला काल तुमचा गार्ड काल पळून गेला राव, अक्षरशः पळून गेला फिर्याद दे म्हणल्यावरती. कशाला तो काय असं काय बुजगावण्यासारखा उभा करायचा? इथं तो म्हणला, मी देतो म्हणला. ऑलरेडी तिकडे दाखल केली का तुम्ही? आमच्याकडे गुन्हा नोंदवलोय सर. आमच्याकडे नोंदवून फक्त तुमच्याकडे त्या दिवशी आलो, शिंदे दादांना भेटलो. शिंदे तुम्ही बाहेर होते सर व्हिजिटला. दादांनी सरांशी चर्चा करून नोंदवलं, असं विषय झाला. मग याला वनरक्षक नाहीये का? आहे. त्या वनाला रात्री कोण आहे? आलता ना तो. नाही, ते कालचा म्हणून, कालचा म्हणून. हा? वन मजुरी. अहो, तुम्ही वन मजूर पाठवता राव, आमची चेष्टाच लावली. काय झालं, आम्ही मिटिंग होतो काल, नाही का बोललो तुम्हाला, हे राज्य कर्मचारी मिटिंग होती. हा, आले ते कुठे आहेत? येत आहे. कुठे फिरायला गेले? नाही नाही चांगलं. हे आहेत डिपार्टमेंट सगळे महाराष्ट्राचे. घ्या, थोडं एकामेका सगळ्या समजून कशाला घ्या. समजून घ्यायचं? घ्या, समजून घ्या. समजून घेत नाही मी. ऐका, नाही नाही, पुढचं हे आता समजून समजून घ्या, कशाला घ्यायचं पुढचं कोणाला? काय चालतंय. हे समजून, हे कसं करायचं. जे योग्य आहे ते होणार. समजून काय घ्यायचंय कोणाला? फक्त याच्यामध्ये एक आहे, विलंब का? विलंब कशासाठी? सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुमच्या जागेमध्ये माणूस एंटर केलं तरी गुन्हा करतात. तुमच्या जागेमध्ये कोणीतरी हे असं टाकून जाऊच कसं शकतं? टाकून गेल्यानंतर आपलं दुसऱ्याशी आपण थोडी ऍक्शन घेणं हे आपलं काम होतं. आता हे का हा 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 तुमचा माणूस आहे, त्यांनी चक्कर मारली पाहिजे. हे बघा आता हे साहेब, काल मी पावडर मध्ये हात घातलाय, हे माझ्या बोटाला कसं झालंय पाहिलं, कातड निघते डायरेक्ट हे पावडर.